जमीन विकसित करण्याच्या नावाखाली 36 लाखांची फसवणूक। 3 वर्षांनंतर 2 आरोपी जेरबंद। सांगलीत जमीन विकसित करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली आहे। विश्रामबाग पोलिसांनी गोव्यातून आरोपींना ताब्यात घेतले। फसवणुकीची रक्कम तब्बल 36,90,000 रुपये असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी 420 आणि MPID कायद्यानुसार गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे। सांगलीत जमीन व्यवहाराच्या नावाखाली तब्बल 36,90,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। इब्राहिम नायकवडी आणि झाकीर नायकवडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 420 आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मागील 3 ते 4 वर्षापासून फरार होते। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवा येथून त्यांना ताब्यात घेत सांगलीत आणून त्यांना अटक केली। पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस अधिक तपास करीत असून आणखीन काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते।